तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी आता वाढलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राजीनाम्याची मागणी वाढली आहे। महिला आयोगाच्या अध्यक्षा बदला अशी मागणी रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली आहे। तर करुणा मुंडे यांच्याकडून देखील चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी होती आहे। चाकणकरांचा माज वाढत चाललाय, राजीनामा घ्या असं पेडणेकर म्हणाल्या। राजीनामा मागितला तर गैर काय आहे? जर तुमच्याकडनं हे पद सांभाळलं जात नसेल, तुम्ही महिलांना न्याय देऊ शकत नसाल आणि वेळोवेळी जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम करत असाल तर तुम्हाला त्या पदावर बसण्याचा अधिकार नाहीच। आणि ह्या केसमध्ये आम्ही त्यांना जर तुम्ही बघितलं असेल तर महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे 2 पद आहेत। त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत आणि पार्ट टाइम त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नकोयत, आम्हाला 24/7 फुल टाइम महिला आयोगाला अध्यक्षांना वेळ देणारे अध्यक्ष हवे आहेत। ते पीजे होते, त्यांच्या संग नेमका प्रकार काय त्यांनी केला? जो विषय रुपालीताईंनी काल सांगितला तर तशी कुठली तक्रार झालेली आहे का हे मला माहिती नाही। मलाही कालच कळलंय, ती तक्रारीची मी कॉपी देखील मागितलेली आहे। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की जर त्या कॉपीमध्ये असं कुठे असतं की मी त्यांना धमकी दिल्याचा उल्लेख असता तर तशी एखादी नोटीस मला येऊ द्यायला हवी होती ना। रुपालीताईंनी मला तशी नोटीस पाठवायला हवी होती। मी तर काय त्यांच्या पक्षाची पदाधिकारी नाहीये की त्यांनी मला पाठीशी घालावं, त्यांनी मला मदत करावी। अशी कुठली तरी नोटीस, माझ्या नावाचा उल्लेख असताना साधी नोटीस तरी आली पाहिजे होती ना मला। तशी कुठलीही नोटीस मला आलेली नाहीये।